फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका आणि खूप दिवसानंतर मी रेसिपी अपलोड करते। आणि आता उन्हाळा सुरू झालेलाच आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा खूप छान अशी आंबे विकायला आलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत, हापूस आंबे सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आणि आपल्याकडे कसं कोणी पाहुणे आले, काही फंक्शन असेल तर आंब्याचा रस करतात। कोणी आला तरी आंब्याचा रस असतोच। कोणी त्याला आंब्याचा रस म्हणतो, कोणी त्याला आमरस म्हणतात, बरेच काही नावे असतात। तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये आंब्याचा रस कसा बनवायचा हे दाखवणार आहे। बऱ्याच जणांना तर आंब्याचा रस बनवता येतोच, बऱ्याच जणांना म्हणजे सगळ्यांनाच येतो, पण ज्यांना कोणाला आंब्याचा रस बनवायला आवडत नाही असे सुद्धा हा व्हिडिओ बघून आंब्याचा रस बनवतील। तर मग हेच मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आंबा न चोळता रस कसा करायचा हे दाखवणार आहे। तर आमच्या ऋतुऋषीला पण आंबे खूप आवडतात, पण त्यांना आंब्याचा रस आवडत नाही, बरोबर ना? आंबा आवडतो ना? आंब्याचा रस आवडतो का? आवडतो? बरं, तुला नाही आवडत। कसा लागतो आंबा? कसा लागतो? गोड लागतो। कसा लागतो ऋतू? आंबा कसा लागतो बेटा? गोड। मग चला बनवायला सुरुवात करायचं, रस बनवायचा आंब्याचा। मग चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मी या ठिकाणी 1 डझन आंब्याची पेटी घेतलेली आहे। ही हापूस आंब्यांची पेटी आहे। तर तुम्ही पाहू शकतात इथं 1 डझन पेटी आहे आणि यामध्ये मी निवडतानाच थोडे कच्चे पक्के आंबे घेतलेले आहेत, कारण की एकदाच मला तो रस करायचा नव्हता पूर्ण। मी जे काही पकलेले आंबे आहेत ते एका पातेल्यात काढून घेते। आंबे निवडताना जर पकलेले निवडायचे असतील तर खालचं जे टोक आहे ते आपण दाबून बघायचं। जर मध्ये गेलं, पूर्ण दाबला गेला, तर तो आंबा पूर्णपणे पिकलेला असतो। या पद्धतीने मी पिकलेले आंबे साईडला काढले आहेत आणि आता हे पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आणि याचं मी वरचं जे टोक आहे ते काढून घेते आणि सुरीच्या साहाय्याने मी त्याचे सालसुद्धा काढून घेते। पूर्णपणे साल मी काढून घेते आंब्याचे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी आंब्याचे साल काढून घेतले आणि आता साल काढल्यावर याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण काप करून घेणार आहे। असं केल्याने आपला हात सुद्धा भरत नाही आणि आपला आंबा सुद्धा वेस्ट होत नाही। तर असेच सगळे मी आंब्यांचे काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे जे काही आंब्यांचे काप आहे ते मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे। मी थोडं 2 टाईममध्ये करते, मी थोडं आता करते। मी फर्स्ट टाईम फिरवताना मी त्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात छान असं आंब्याचे काप आपले बारीक झालेले आहेत आणि तो मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि सेम प्रोसेस मी पुन्हा करते। जेवढे आपले बाकी आहे तेवढे मी पूर्ण आता बारीक करून घेणार आहे। पहिल्या याच्यात मी दूध घातलेलं नव्हतं, आता सेकंड कापमध्ये मी दूध घालते। जेवढं हवं तुम्ही तेवढं दूध घालू शकता आणि पुन्हा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात छान असं बारीक झालेलं आहे रस। तुम्ही बघितलंच असेल मी यामध्ये साखर टाकलेली नाही आहे। आंबा खूप गोड होता त्यामुळे मी साखर टाकली नाही, पण चवीपुरती आपल्याला यामध्ये 1 चमचा तरी साखर टाकायची, म्हणजे आंब्याचा रस चवीला खूप छान लागतो। आंब्याची टेस्ट बघून आपण यामध्ये साखर ॲड करायची आहे। या पद्धतीने आपला इथे आंब्याचा रस रेडी झालेला आहे। मग कशी वाटली आजची ही मँगोच्या रसची रेसिपी? आवडली ना? मग अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचन अँड स्टाईल प्लस व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तसंच लाईक पण करा। आणि जर काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।
आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय बाय.